नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. निवडणुकीपूर्वीचा पहिला अर्थसंकल्प आज जाहीर झाला आहे आणि अभंगवाणीने सुरू झालेल्या या अर्थसंकल्पात अजित पवारांनी अपेक्षेप्रमाणे मोठ्या घोषणा केल्या. मात्र त्याच वेळी दुसऱ्या बाजूला काल सादर झालेला आर्थिक पाहणी अहवाल सुद्धा तितक्याच तत्परतेने राज्यासाठी अलर्ट ठरणार आहे. कारण निम्म राज्य ज्यावर अवलंबून आहे त्या कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये तब्बल 9% घट झालेली आहे. 10.2 वर असणारा कृषी क्षेत्राचा वाटा आता 1.9% आलाय. दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आणि महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर फेकला गेलाय. एक उद्योग क्षेत्र काहीसा दिलासादायक दिसतंय, कारण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे, पण त्याही परकीय गुंतवणुकीमध्ये 15%ची घट झालेली आहे. मग याला प्रगती म्हणावी का? $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न बघणाऱ्या सरकारला आपण निम्मा रस्ताही अजून पार केलेला नाही हे लक्षात येतंय का? अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो विकासासाठी समजायचा की आगामी निवडणुकांसाठी? आणि जरी निवडणुकांसाठी असला तरी तो अर्थसंकल्प मतांचं पीक उगवण्यात यशस्वी ठरेल का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे विनायक आंबेकर, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत, अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले आपल्यासोबत आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत असतील, त्याचबरोबर आमदार मनीषा कायंदे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या या सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या अर्थसंकल्पावरती विरोधकांनी आज कडाडून टीका केली. अर्थसंकल्प झाल्यानंतर जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडा घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, तर हे लबाडा घरचं अवतण आहे. ह्या खोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या थापा, जसं अच्छे दिन आएंगे, 15 लाख रुपये येतील, आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही. तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील, हे तर जुमले होते. माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे. त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत. यांनी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून दिला असं मला काय वाटत नाही. चादर लगी फटने, खैरात लगी बटने. चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है. यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे. आणि हाही प्रयत्न फक्त 3 महिन्यासाठी आहे, कारण 2.5-3 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार. आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे 2-2.5 महिनेच आपण सरकारमध्ये आहोत, तेवढे पैसे वाटप करायचे आहेत, बाकीचे नंतर आल्यावर बघतील, असा भाव याच्यात आहे. आणि राजकीय मतांतर यावरनं होत राहतील. आपण राजकीय प्रतिक्रियांकडे वळणार आहोत. मात्र मी सुरुवात खांदेवाले सरांपासून करणार आहे. खांदेवाले सर, अंतरिम अर्थसंकल्प आहे, एवढ्या मोठमोठ्या घोषणा यामध्ये केलेल्या आहेत. 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या स्वप्नासाठीचं हे कॉन्ट्रीब्युशन म्हणायचं की आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीची साखर पेरणी? नाही, हे निश्चितच आहे की ही साखर पेरणीच आहे. बरं. आणि आपण असं मानून चाललो की कोणत्याही सरकारने हे केलं असतं, त्यामुळे या सरकारने केलं याचा आपल्याला खास काही आपल्याला विशेष वाटण्याची आवश्यकता नाही. महत्वाचे 2-3 मुद्दे आहेत की हा अतिरिक्त संकल्प त्याची गरज होती का? जर पूर्वी 2-3 महिन्यापूर्वी मार्च महिन्यामध्येच एक संकल्प जाहीर केलेला आहे, तर तोच चांगल्या पद्धतीने अंमलात आणला तरी ह्या सगळ्या सवलती मिळू शकतात. ज्या 2-4 सवलती जाहीर केलेल्या आहेत त्या विशेष योजना म्हणून नंतर आणता येतात. नंबर 1. नंबर 2 की कोणतेही बजेट आणि अर्थसंकल्प म्हटल्यानंतर त्याच्या ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत, परमिशन घेणे, सह्या घेणे वगैरे वगैरे, ते करून ते लोकांपर्यंत पोहोचायला 1-1.5 महिना लागणं म्हणजे फार कमी आहे असं मी समजतो. आणि मग पुन्हा आचारसंहिता लागते. त्यामुळे या सगळ्या गडबडीमध्ये याची आवश्यकता होती का? नंबर 3 की अर्थसंकल्प, आम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असं मानतो की हे घोषणा आहेत, त्याच्यातल्या काही सिद्ध होतील, काही सिद्ध होणार नाहीत. परंतु आज
जो आर्थिक सर्वेक्षण प्रकाशित झालेलं आहे ते काय दाखवतं आणि त्या दाखवण्यामध्ये आजचा अर्थसंकल्प कुठे बसतो. नंबर 1 की शेती विकास कमी झाला. हो. तर या अतिरिक्त अर्थसंकल्पाचा सुद्धा काही फोकस आहे का कशावर, की फक्त जितके वर्ग आहेत समाज घटक आहेत त्या सगळ्यांना सोयी सवलती द्यायच्या आणि प्रत्येक गट त्याच्यामध्ये समाधानात राहील असं समजायचं. मी हे मानतो की आमच्या सगळ्यांच्या GST मधूनच सरकारला पैसा मिळतो, प्रत्येकाचाच बजेटवर हक्क आहे, त्यामुळे त्या सवलती मिळणं लोकांचा हक्क आहे. हा एक भाग झाला. परंतु त्याच्याकडे एक राज्याच्या विकासाचं साधन म्हणून पाहिलं तर आपल्याला कुठे असा फोकस दिसत नाही की आम्हाला हे करायचं आहे. जी प्रादेशिक विषमता आहेत त्याच्याबद्दल काही म्हटलेलं नाही, ज्या आर्थिक विषमता आहेत त्याच्या संबंधी काही म्हटलेलं नाही आणि त्यामुळे लोकांनी ह्याच्यातून अर्थ काय काढायचा. जर काही सवलत मिळणार असेल तर ते लोक घेऊन टाकतील. परंतु याचं खूप इंट्रिगिंग पॉइंट तुम्ही सांगितला कांदेवाले सर. अर्थसंकल्पातनं अर्थ काय काढायचा हा खूप इंट्रिगिंग पॉइंट सांगितला. मी पुन्हा काही मुद्दे घेऊन येते तुमच्याकडे. आपल्याकडे गेस्ट खूप आहेत आणि वेळ लिमिटेड आहे. सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया. मी विनायक आंबेकर यांच्याकडे जाते. विनायक आंबेकरजी, आता खांदेवाले सरांनी प्रश्न उपस्थित केलाय की अर्थसंकल्पातनं अर्थ काय काढायचा. मुळात त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की खरंच गरज होती का एवढ्या सगळ्या घोषणांच्या वर्षावाची. गरज होती. या सरकारचा तो कायदेशीर हक्क आहे की त्यांनी काही योजना जाहीर करणं आणि त्याची अंमलबजावणी करून जनतेचं कल्याण करणं हा कुठल्याही सरकारचा असलेला हक्क आहे. त्याप्रमाणे त्या सरकारने तो केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याला ऑब्जेक्शन घेणं म्हणजे सरकार एक पाऊल पुढे टाकून माझी मुख्यमंत्री बहना योजना जर जाहीर करत असेल. एक फक्त तुमचा थोडासा गैरसमज झालाय. आम्ही त्यावर आक्षेप घेत नाही आहोत. आमचा यामध्ये म्हणजे आता खांदेवाले सरांनी सुद्धा सांगितलं की पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागणार आहे तर मोठ्या मोठ्या घोषणांचा पाऊस पाडायचा कशासाठी. जर त्या प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये येण्यासाठी काही महिने लागू शकतात जे आचारसंहितेमध्ये, आणि काही योजनांच्या बाबतीत तर इलेक्शन पर्यंत करणं शक्य नाहीये. मग अशा योजनांचा पाऊस का काढायचा आणि मग विरोधकांनी त्याला जुमलेबाजी म्हटलं तर चुकलं काय त्यांचं. आंबेकरजी, अशी आज जाहीर केलेली कुठलीही योजना नाही की ज्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. उदाहरणार्थ शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान द्यायचंय, दूध उत्पादकांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान द्यायचंय, त्यानंतर बहना योजनाचं अंमलबजावणी करायचे. या सगळ्या योजना त्यांनी तर आज तारीख जाहीर केले की 24 जुलै पासून ही योजना येणार आहे. त्यामुळे या सगळ्या योजना कार्यान्वित होऊ शकतात याचा विचार करून आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी असं सांगितलं की आमचं अंथरूण पाहून आम्ही फार पाय पसरलेले आहेत. त्यामुळे याची सगळ्याची प्रोव्हिजन करून त्यांनी या योजना जाहीर केलेल्या आहेत, जो कुठल्याही लोकशाही सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे याच्यामध्ये गरज काय होती असा प्रश्नच येत नाही. जनतेच्या कल्याणाची गरज होती असं त्याचं सिंपल उत्तर आहे. मनीषा कायंदे आहेत, त्या सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या सहभागी आहेत. मनीषाताई, आजच्या अर्थसंकल्पावरती विरोधकांकडनं जोरदार टीका होते. चादर फटी तो खैरात बटी असं जयंत पाटील म्हणालेले आहेत. असं आहे की हे असं म्हणणं हे फार सोपं असतं, करून दाखवणं कठीण असतं. परंतु मला एक सांगा की महिलांसाठी जेव्हा ST महामंडळामध्ये त्या STच्या सीट्समध्ये 50% जेव्हा डिस्काउंट दिला ते करून दाखवलं ना, म्हणजे कार्यान्वित झालं. तर कुठली घोषणा केली काही काल वारकऱ्यांसाठी प्रत्येक पथकासाठी 20,000 जेव्हा जाहीर केले तेव्हा प्रत्येक वेळा विरोधकांच्या पोटात का दुखतं. म्हणजे जनतेला काही दिलं तरी यांच्या पोटात दुखतं. म्हणजे जनतेने उपाशी मरावं का, म्हणजे तुम्ही उपाशी खाल्लत म्हणून जनतेने उपाशी मरायचं का. तर मला असं वाटतं हा यांची पोटदुखी आहे. यांच्या पोटदुखीचा इलाज वेळोवेळी झालेला आहे. परंतु त्यांना आता बघा इतक्या 3 गॅस सिलेंडर देणार वर्षाला म्हणजे फ्रीमध्ये. तर या अशा योजना आहेत, त्या अनेक योजना सुरू झालेल्या आहेत, कार्यान्वित आहेत, ऑन पेपर नाही आहेत. आता जेव्हा राहुल गांधी म्हणतात की आम्ही प्रत्येक महिलेला 1 लाख रुपये देणार, मग तेव्हा आम्ही असं याला जुमला बिमला कुठून तुम्ही कुठला हिशोब मांडला, तुमच्याकडे कोणते पैसे तेव्हा होते. म्हटलंय की हे सगळे प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून विचारले गेलेत त्यांना, तेच प्रश्न आता तुम्हाला विचारले जात आहेत. नाही मग आम्ही करून दाखवलं ना. आता अनेक योजना करून दाखवल्या, नुसत्या पेपरवर नाही आहेत. जसं मी एकच महिलांसाठीचं सांगितलं. आता हे आपण संजय गांधी निराधार योजनेमध्ये 1,000 रुपयाचे 1,500 केले ना. आता महात्मा ज्योतिबा फुले योजना
1.5 लाखाची योजना ती केलीच ना, आता ती 5 लाखाची होणार आहे, झालेली आहे. त्याचंही म्हणजे नुसतं बोलत नाहीये, जे करू शकतो तेच बोलतो असं माननीय एकनाथजी शिंदे नेहमी म्हणतात. आणि त्यामुळे विरोधकांचा हा पोटशूळ आहे, दुसरं काही नाही. बरं धंगेकरजी, विरोधकांच्या दृष्टीनं कसं बघायचं? कारण आता सत्ताधाऱ्यांनी समर्थन केलेलं आहे या सगळ्याचं आणि आम्ही हे करून दाखवलं आणि करून दाखवणार असं म्हणतायत ते. धंगेकरजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र माझा प्रश्न आंबेकरांना आहे. आंबेकरजी, यांना 1,500 दिले, त्यांना 5,000 दिले, ह्या योजना अंमलबजावणीत आणणार आहे. थोडा आपण आपला जो सर्वेक्षण अहवाल जो होता काल सादर केलेला सभागृहामध्ये, अगदी त्यातली काही उदाहरणं घेऊया. आपण अगदी दरडोई उत्पन्न किंवा शेतीचं उदाहरण घेऊया. शेती विकास दरामध्ये 9% घट आहे. आज आपण शेतकऱ्याला एवढे रुपये देऊ, तेवढे रुपये देऊ, हा जो तूट आहे, शेती विकास दरामधली ही तूट आहे, हे कमी करण्यासाठी आपण काय करणार आहोत? 50% आपली अर्थव्यवस्था ही जर शेतीवरती अवलंबून असेल तर त्या शेतीच्या दरामध्ये होत असलेली ही तूट, त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये असं काय मोठं भरघोस करण्यात आलेलं आहे, ठोस काय करण्यात आलेलं आहे? सरकार कसं करणार या सगळ्याकडे, कसं लक्ष देणार? अवर्षण आहे, दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, सगळी संकटं वारंवार येत आहेत आणि सरकार त्यासाठी अजूनही अलर्ट मोडवर आलेलं दिसत नाही. कायम तात्पुरती मलमपट्टी करण्याचाच सरकारचा विचार हेतू दिसतो आणि कायम तसंच होताना दिसतंय. आपण चांगलं केलं की आपण प्रश्न विचारलात आणि त्यात उत्तरही दिलं. 9% जी उत्पन्नातली घट आहे असं आपण म्हणता, त्याचं कारण जर आपण गेल्या वर्षी पाहिलं तर अवकाळी पाऊस हा त्याचं मुख्य कारण आहे. पहिलं म्हणजे अवर्षण आणि नंतर अवकाळी पाऊस. या गोष्टी ज्या निसर्गाच्या हातातल्या आहेत किंवा जी निसर्गाची कृपा किंवा अकृपा आहे, त्याला सरकार बजेटमधून काही करू शकेल, राज्य सरकार, असं मला वाटत नाही. हवामान खातं किंवा याच्यावरचे जे परमनंट उपाय आहेत ते माझ्या मते केंद्र सरकार त्याच्यावरती काही संशोधन, काही टेक्नॉलॉजीचा वापर, त्याचा आधी प्रेडिक्शन, अशा गोष्टी दूरगामी ज्या आहेत त्या केंद्र सरकार नक्कीच करेल. परंतु आता झालंय जे आपल्याला लक्षात आलं की बाबा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्याला तातडीने मलमपट्टीच करावी लागणार ना. जर जखम झाले तर त्याला मलमपट्टी करणं माझ्या तरी मते ते योग्य आहे आणि ते आत्ताच्या बजेटमध्ये केलंय. आणि आपणच म्हटलात की हे 3-4 महिन्यासाठीचं बजेट आहे. आंबेकरजी, मलमपट्टी करण्याला विरोध नाहीये, परत तुम्ही गैरसमज करून घेताय. मलमपट्टी करण्याला विरोध नाहीये, ती मलमपट्टी वारंवार करावी लागू नये यासाठी काय केलं जातंय. जसं आज जलयुक्त शिवारचा उल्लेख झालेला आहे. जलयुक्त शिवार सुरू झालं त्यानंतर दरवर्षी त्याच्यामध्ये कशी वृद्धी होत गेलेली आहे हा डेटा समोर आणणे. 13 वर्षातली सिंचनाचा डेटा या आर्थिक निकष अहवालामध्ये आपल्या आलेला नाहीये. 13 वर्षातला सिंचनाचा डेटा नाहीये. किती क्षेत्र वाढलं सिंचनाखालचं, काय त्यासाठी उपाययोजना केला, ही आकडेवारी नाहीये. दुसरी गोष्ट, पाणी अडवा पाणी जिरवा, वॉटर ग्रीड सारखे प्रकल्प आहेत, नदी जोड सारखे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये केंद्राने सुद्धा हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आता केंद्रामध्ये 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे, मधली 2.5 वर्ष सोडली तर. हे सगळं बघता कुठेतरी ठोस उपाययोजनेच्या दृष्टीने पावलं टाकलेली नाही ना दिसत. त्याच्यामुळे ही तात्पुरती मलमपट्टी आम्ही म्हणतोय. तात्पुरती मलमपट्टी करण्यामध्ये काही चुकीचं आहे असं नाही म्हणत, पण ती वारंवार करावी लागू नये त्यासाठी कुठे उपाययोजना होताना दिसतात. माझं मत असं आहे याच्यामधलं की दूरगामी उपाय जे आहेत ते केंद्र आणि राज्य सरकार मिळून करायचे असतात. आपल्याला जर माहिती असेल तर अटल भूजल योजना म्हणून आहे, जी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहमतीने चालवली जाते आणि त्याच्यामध्ये जिथे वॉटर स्केअरसिटी आहे किंवा अनेक डिपार्टमेंट वॉटरवरती काम करत होती त्यांचं इंटिग्रेशन आहे, हे सगळं केंद्राने सुरू केलेलं आहे ऑलरेडी. अटल भूजल योजना सध्या कार्यान्वित आहे, महाराष्ट्रातही त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवाचा समावेश आहे आणि मॅक्झिमम यूज हा जो आहे जलस्रोतांचा त्याचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. आपण जर पाहिलं असेल तर हर घर नल से जल या योजनेमध्ये सुद्धा वॉटर कन्झर्वेशन आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये 1,25,00,000 घरांपर्यंत हर घर नल से जल ही योजना पोचले, हे आजच्या अर्थसंकल्पातलं निवेदन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. पण त्याच्या बरोबरीने आता लगेच काय करायला पाहिजे, आता आपण हर घर नल से जल योजनेचा तुम्ही उल्लेख केलात. किती ठिकाणी अगदी स्थानिक पातळीवरती याचं ऑब्झर्वेशन होतं. अनेक गावांमध्ये, कुठल्याही गावामध्ये जाऊन तुम्ही विचारा, अनेक गावांमध्ये आज या योजनेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. पीयूसी पाईप दाखवून लोखंडी पाईप घातले जातात, लोखंडी पाईप दाखवून पीयूसीचे पाईप घातले जातात, योग्य पद्धतीने त्याची पाईपलाईनची योजना होत नाही. हर घर नळ सांगितलं जातो, त्यासाठी ते बजेट मंजूर करून घेतलं जातं आणि नळ फक्त वाडीवरच्या चौकात आलेला असतो,
कुणाच्याही घरामध्ये तो नळ पोहोच, कितीतरी गावांमध्ये हे आहे. ग्रासरूट लेवलला जाऊन कधी याची चौकशी झाली तर किती मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये झाला हे कदाचित उघड होऊ शकेल. आणि माझं गाव त्यातलं एक गाव आहे. मॅडम, आपला परत गैरसमज होतोय. ही लोकसहभागातून राबवायची योजना आहे. त्या गावच्या मंडळींनी एकत्र येऊन तिथल्या ग्रामपंचायतीने ठराव करून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे फॅसिलिटेटर आहेत. आता हा जो भ्रष्टाचार झाला हा केंद्रातल्या कुणी येऊन किंवा राज्यातल्या कुणी येऊन केला का? गावकऱ्यांनीच कुणीतरी त्याच्यामध्ये केला असेल. आणि जर कॉन्ट्रॅक्टरनी केला असेल तर त्याला अडवायचं काम कुणाचं आहे? शेवटी असं आहे, सरकार हे फॅसिलिटेटर आहे. सरकारने फॅसिलिटेशन पण करायचं, गार्डिंग पण करायचं, वॉचमनशिप करायची, असं सगळं होत नाही. याच्यामध्ये लोकसहभाग जर असेल तर माझ्या मते या ज्या त्रुटी आपण सांगितल्या त्या योग्यच आहेत, पण त्या दूर करायला गावकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. बरं, धंगेकरजी आपल्यासोबत पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. धंगेकरजी, रेवडीवाली राजनीती अशी एक टीका या सरकारवरती होत होती आणि वारंवार ज्या योजना समोर येत आहेत, वेगवेगळ्या घटकाला मदत करणे, म्हणजे महिलांसाठी एवढे रुपये, शेतकऱ्यांसाठी तेवढे रुपये, काय 3 सिलेंडर देणार, अजून काय काय देणार, आक्षेप त्याच्यावरती कुठे घेतला जातो? ज्या वेळेला ही फक्त मलमपट्टीच्या स्वरूपात उरतं, यामध्ये परमनंट उपाययोजना दिसत नाहीत. विरोधक कसं भाषांतर करतात या अर्थसंकल्पाचं? धंगेकरजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काहीतरी टेक्निकल ग्लिच दिसतोय. मी खांदेवाले सरांकडे जाते. खांदेवाले सर, ही रेवडीवाली राजनीती ही संज्ञा विशेषतः मागच्या काही वर्षांपासून आलेली आहे. विशेषतः राज्यांच्या निवडणुका आणि त्या राज्यांमध्ये होत असलेल्या ह्या योजना म्हणजे ठोस उपाययोजनांच्या ऐवजी तात्पुरती मलमपट्टी करणं. अर्थात त्यात फायदा तोटा किती आहे ते वेगळी गोष्ट. मात्र आत्ता सुद्धा हा जो अर्थसंकल्प समोर आलेला आहे, निवडणुकीच्या तोंडावरची ही रेवडीवाली राजनीतीच वाटते का? मला असं म्हणायचं आहे की राज्य व्यवस्था ही जशी चालते तशी चालूच असते. लोकांचे प्रश्न लोकांनी आणि राज्य व्यवस्थेने मिळून सोडवायचे असतात. परंतु पुन्हा मी त्या प्रश्नाकडे येतो की आजच्या सर्वेक्षणामध्ये असं म्हटलं आहे की दर व्यक्ती उत्पन्न, प्रति व्यक्ती उत्पन्न, त्यामध्ये विदर्भातला वाशिम जिल्हा सगळ्यात खाली आहे आणि मुंबई शहर सगळ्यात वर आहे. आता आपण जर असं म्हटलं की मुंबई तर विकसित आहेच, वाशिम तर मागासलेलं आहेच आणि मग त्याच्यात विशेष चर्चेची काय गरज आहे, अर्थसंकल्प काय करणार आहे, तर आपल्याला तेच तर म्हणायचं आहे की अर्थसंकल्पाने काय केलं. वाशिम जिल्हा झाल्यानंतर त्याचा विकास व्हावा, दर व्यक्ती उत्पन्न वाढावं, याच्यासाठी काय केलं गेलं. जेव्हा आपण मी बजेट पाहत होतो त्याच वेळेला विदर्भात एक केंद्रीय मंत्री बोलत होते भंडाऱ्याविषयी की केंद्रीय मंत्री असल्यामुळे ते त्याच सत्ताधारी गटाचे, ते भंडाऱ्याच्या लोकांना म्हणत होते की मी मान्य करतो की तुमचा विकास झाला नाही. मग वाशिमचे आकडे आहेत, भंडाऱ्याचे आकडे आहेत, सगळे एक प्रदेशाचेच आकडे आहेत. आता सरकार जेव्हा म्हणतं की आम्ही 20 पंपांचं बिल माफ करणार, ज्यांच्याजवळ 20 पंप आहेत त्यांच्याकडे, आणि जे कोरडवाहू लोक आहेत विदर्भ, मराठवाडा आणि बाकीच्या ठिकाणचे, त्यांना काय मिळणार आहे मग. तर त्यामुळे जो काही आपण मदत करतो लोकांना विकासाकरता, तर त्याच्यामध्ये माझं पुन्हा म्हणणं असं की दृष्टिकोन काही आहे का, काही फोकस आहे का, की जे सगळ्यात खाली आहे त्यांना आम्ही प्राथमिकता देतोय असं काही आहे का. तर त्यामध्ये आपण मग म्हणाल तसं किंवा प्रत्येक योजनेमध्ये 1.25 पट 1.5 पट वाढवून दिलं, ठीकच आहे, हे गणित म्हणून ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये दृष्टिकोन दिसत नाही, त्याच्यामध्ये फोकस दिसत नाही. आणि त्यामुळे लोकांचं हिताकरता जे अर्थसंकल्प असतो ते हित साधलं जाणार आहे का असा मुद्दा त्यातून येतो. त्यात आपण जर म्हटलं किंवा हे तर 1.5-2 अतिरिक्तच आहे हे, आणि अतिरिक्त आहे तर मूळ बजेट मार्चमध्ये सादर झालं, तर त्या सादर झालेल्या बजेटमधून सुद्धा लोकांचं हित या पद्धतीने निघणार आहे का, त्याला फोकस आहे का, त्याला दिशा आहे का, त्याच्यासाठी नियोजन आहे का. हे जर आपण मगाच म्हणालात की पाण्याची अवस्था काय आहे सगळ्या महाराष्ट्रभर, तर ती अवस्था सगळीकडेच आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं. आणि मग मी असं म्हणतो की महिलांना आपण देतो आपली लाडकी बहीण म्हणून, सगळ्यात चांगलं आहे, अतिउत्तम, म्हणजे अभिनंदनीय आहे. माझं म्हणणं आहे सगळ्या महिलांना त्या शिकतील तोपर्यंत मोफत शिक्षण का देत नाही. खरंय.
सगळ्या मुलांना नवीन शाळेची इमारत का देत नाही? खरंय. आपल्या असलेल्या शाळा बंद का पडतात? मग त्यावेळेला अर्थसंकल्प काय करतो? अर्थसंकल्पाने म्हटलं का की आम्ही एकही शाळा बंद होऊ देणार नाही? हे सगळे प्रश्न आहेत अगदी. आणि या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत असं मला म्हणायचं आहे. मनीषाताई, यावर आपली कमेंट. नाही बघा, आता शाळांच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर मराठी शाळा जर का पालकांचाच कल इंग्रजी माध्यमाकडे आहे, बरोबर, तर मग या मराठी शाळा बंद होण्याचा जास्ती विषय असतो. बरं, ग्रामीण भागात काही ठिकाणी अगदी खेड्यापाड्यात 1-2 विद्यार्थी असतात आणि मग तिकडे शिक्षक पोहोचवणं आणि त्या मुलांना सगळे विषय शिकवणं, त्याच्यापेक्षा क्लस्टर करणं, याला प्रोत्साहन सरकार देत आहे. स्कूल ॲडॉप्शनला सरकार प्रोत्साहन देत आहे. स्कूल ॲडॉप्शन म्हणजे काही शाळा फक्त शाळेचा मेंटेनन्स तुम्ही करायचं, ते काही जागेसकट शाळा कोणी देत नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा इलाज हे शोधून काढण्याचा प्रयत्न सरकार आणि लोकसहभागातून होतच असतो. आणि हे असंच आपण ज्या ज्या समस्या येतील, काही आपण विजननी पुढे जातो, तर काही त्यावेळेला ज्या समस्या उद्भवल्या त्याच्यावर सरकार हा काढत असते. आता हे महिलांना आपण जे 1,500 रुपये महिना देणार आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आता अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि कुठेतरी उदरनिर्वाहाला, औषध पाण्याला काहीतरी एक छोटीशी रक्कम त्या प्रवास खर्चाला या महिलेला हातात असावी, हे एक साधा सरळ त्याच्यामध्ये ही संकल्पना आहे. आणि मला असं वाटतं या अशा योजना बघा, आता संजय गांधी निराधार योजना तर आहेच, श्रावण बाळ योजना आहे, अशा मग वयोश्री योजना आहे, वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. तर मला असं वाटतं या योजनांच्या मार्फतच बेरोजगारी वाढते, युवकांसाठी स्टायपंड आज अनाऊन्स केलेला आहे, म्हणजे शिकत असताना तुम्ही काही अप्रेंटिसशिप केली तर तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक घटकासाठी विचार बघा. हे आपल्या महाराष्ट्राची आपण जनता पॉप्युलेशन बघितलं, देशाची बघितलं तर प्रत्येकापर्यंत पोहोचायला काही ना काही सरकार विचार करते. अगदी मनीषाताई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेचा आपल्या राज्याची जी संपत्ती आहे त्याचा शेअर प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, हे अगदी खरं आहे. आणि ह्या ज्या योजना आहेत, लाडली योजना किंवा श्रावण बाळ योजना, ह्या योजना आहेत, हा तो शेअर पोहोचवत असतात त्यांच्यापर्यंत. भीती एवढीच असते की आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वी मोफत तांदूळ, गहू वगैरे रेशन दुकानांमधनं द्यायला सुरुवात केली होती. आज खेडेगावामध्ये शेतं ओस पडलेली आहेत, शेती होत नाही, हा मुद्दा असतो. मी धंगेकरजींकडे एकदा त्यांचा आवाज येतोय का आपण बघूया. धंगेकरजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, तुमचा आवाज येतोय. धंगेकरजी, मगापासून आपल्याशी संपर्क होत नव्हता, मी 2दा प्रयत्न केला आपल्याशी संपर्क करायचा, पण विरोधकांची भूमिका म्हणून विरोधक म्हणतायत की चादर फटी तो खैरात बटी, पण सत्ताधारी म्हणतायत की आम्ही सगळ्यांच्या विकासासाठी योजना केली, प्रत्येक घटकापर्यंत राज्याची संपत्ती पोहोचेल हा आमचा प्रयत्न आहे, असं सत्ताधारी म्हणतायत. याच्यामध्ये आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे सरकारची. ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोला बोला, तुमचा आवाज पोहोचतोय, सलग बोला. आंबेडकर, धंगेकरजी सलग बोला, आपला आवाज पोहोचतोय. येतोय का? हे बोलतायत ह्याच्यामध्ये आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती या सरकारची आहे. या सरकारमध्ये सुपीक डोक्यातून आलेली कल्पना आहे. हा अंदाजपत्रक हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं अंदाजपत्रक आहे आणि ह्याच्यामध्ये कोणालाही हे अंदाजपत्रक इम्प्लिमेंट होणार नाहीत. आज देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकरी प्रचंड आर्थिक नुकसानीमध्ये येताना आपण बर नाही, एक सगळं आहे की विरोधक यावरती टीका करत राहणार आहेत, मात्र प्रत्यक्षात या अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या घोषणा समाजातल्या तळागाळापर्यंत किती पोहोचतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. एक नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांनाच हे मॉनिटर करावं लागेल, कारण राज्यावर, राज्याच्या संपत्तीवर सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचा हक्क आहे आणि प्रत्येकापर्यंत तो पोहोचायलाच हवा. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा धुळा इथेच थांबलाय. पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटूया. पाहत रहा पुढारी न्यूज.